मनसेचे वरिष्ठ नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल विधानसभेचा निकाल सर्वत्र जाहीर झाला. निकाल सर्वांच्या समोर आहे. मनसे स्वबळावर लढत होती. 155 जागाच्या जवळपास 125च्या आसपास जवळपास जागा होत्या. एकही जागा निवडून नाही आलेली. जी एक जागा कल्याण ग्रामीणची 2019ला आली होती ती जागा देखील मनसेने आता गमावलेली आहे. काय तुमची प्रतिक्रिया यावर? काय नाही, पक्षाच्या आयुष्यात असे क्षण येत असतात. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आयुष्यात 84 साली 2च खासदार निवडून आले होते. 2हून त्यांनी संपूर्ण बहुमत ही उडी घेतलीच आहे. पक्षकाम हे सतत चालू राहिलं तर कार्यकर्ता पुन्हा एकत्र येऊ शकतो आणि पुन्हा त्यातून उभारी घेऊ शकतो असं मला वाटतं. अनेक चढ उतार मनसेने पाहिलेत. म्हणजे सुरुवातीला पक्षाची स्थापना झाली तेव्हा चढ होता. त्याच्यानंतर जो काही उतार मनसेला लागलाय तो उतार काही संपत नाहीये. त्यामुळे यावेळेस आता स्वबळावर लढलं होतं. मध्यंतरी भाजपला देखील पाठिंबा दिला होता, तरी देखील अशी परिस्थिती आहे. यावर काय म्हणतो? कुठलाही चढ हा फार काळ चढत नसतो आणि कुठलाही उतार फार काळ राहत नसतो. कुठं ना कुठं तरी पुन्हा त्याला चढ लागतच असतो. येईल आमच्याही पक्षाच्या आयुष्यात असा चढ येईल असं मला विश्वास आहे. आणि आमचे नेते या सगळ्या कठीण परिस्थितीतून कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा उभारीचं मंत्र देतील आणि आम्ही निश्चित उभारी घेऊ. या विधानसभेमध्ये महत्त्वाचं म्हणजे राजसाहेब स्वतः ठिकठिकाणी सभा घेत होते. एका ठिकाणी तर 2-2 सभा घेतल्यात. म्हणजे वरळीमध्ये असेल किंवा इथं घाटकोपरमध्ये असेल 2-2 सभा झालेल्या आहेत. अनेक उमेदवार मोठे उभे होते. म्हणजे अविनाश जाधव असतील, राजू पाटील असतील, मग संदीप देशपांडे असतील, स्वतः अमित ठाकरे असतील. अशा ठिकाणी देखील मनसेचे काही उमेदवार येतील अशी चर्चा होती, परंतु ते देखील उमेदवार आले. पहा, स्वतः पक्षनेते राजसाहेबांनी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मुंबईकरांनी एक लक्षात घ्यावं की मुंबईमध्ये जे टोल फ्री ते येतात याचं केवळ आणि केवळ हे श्रेय मनसेला आहे. जरी बरी भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सेना त्याचे मोठमोठे डिजिटल लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न करते. या आंदोलनात कुणी नव्हते. पण कसं असतं की एखादं आंदोलन जनता विसरते, जनतेलाही दोष देण्यात अर्थ नसतो आणि आपण हे आंदोलन करायचं सोडायचं नसतं. आम्ही पुन्हा एखादं असं आंदोलन करू की जनता आम्हाला पुन्हा स्वीकारेल. काही जागेवरती असे होतं की भाजपनं पाठिंबा दिला होता, जाहीर केलं होतं. म्हणजे शिवडीची जागा असेल किंवा छुप्या पद्धतीने माहीममध्ये भाजपच्या पाठिंब्यावर संशय घ्यावा अशीच परिस्थिती. शिवडीमध्ये बाळा नांदगावकर हे महायुतीचे उमेदवार असल्यासारखेच होते. मग इतर ठिकाणी जर अजित पवारांच्या उमेदवाराला संघ आणि भाजपचे लोक मतदान करून निवडून आणू शकतात तर बाळा नांदगावकरला का नाही? आमचे युवा नेते अमित ठाकरेंना स्वतःहून मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी पाठिंबा जाहीर केला होता. देवेंद्रनंही त्याच्याविषयी सुरुवात केलं. तर या गोष्टीतून आशिष शेलारनं त्यांनी आणि त्याच्या भावाविरुद्ध मनसेचा उमेदवार उभा राहू दिला नाही. पण त्यांनी काही अमित ठाकरेचा नाही प्रचार केला. ठीक आहे, त्यांनी शब्द मोडला, आम्ही नाही मोडला. आम्ही लोकसभेत हिरारीनं काम केलं. आम्ही लोकसभेत भारतीय जनता पक्षाचं हिरारीनं काम केलं आणि मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणे हिंदूसाठी खूप आवश्यक आहे हीच आमची त्यात भावना होती. आमचा काही स्वार्थ नव्हता त्यात. भाजपनं तुम्ही शब्द लोकसभेला पाळलात पण विधानसभेला भाजपनं शब्द पाळला नाही असं तुमचं एकंदरीत म्हणणं आहे. ते म्हणतात की आम्ही तसा शब्द दिलाच नाही, आम्ही युती आमच्यावर बंधनकारक आहे. ठीक आहे, हे काय म्हणजे तर्क कुतर्क चर्चा ही होत राहील. प्रत्येकाने अंतर्मनाकडे हा प्रश्न विचारला तर त्यांना त्यांचं उत्तर मिळेल. दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादीचा पक्ष फुटल्यानंतर आणि शिंदेचा म्हणजे ठाकरेंचा शिवसेना फुटल्यानंतर दोन्ही पक्ष फुटल्यानंतर ही मोठी निवडणूक होती आणि त्या दोन्ही पक्षांना मोठ्या प्रमाणात बहुमत जे आहे ते जनतेनं दिलेलं आहे. मी त्यांना जे यश मिळालं त्या सर्व महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन करतो. एखाद्याचं यश हे यश असतं, त्याला काही मी इतर नेत्यासारखा ते EVM काही नाही. भारतीय जनता पक्षाने विशेषतः संघाने यात खूप काम चांगलं केलं. मताचा टक्का वाढवण्यासाठी या सगळ्या छोट्या गोष्टीचं काम केलं. आणि दुसरी एक मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने आता मौलाना नोमानीचा फोटो भाजप कार्यालयात लावायला पाहिजे. नोमानीने एक यादी जाहीर केली होती. त्या यादीतले जे काही उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला तर जनतेने त्यांना वेचून पाडलेले. म्हणजे ह्या गोष्टीचं कौतुक आहे की हिंदू जागा झाल्यावर काय करू शकतो.
तर अणुशक्ती नगरमध्ये आमचा उमेदवार तसा काही फार प्रसिद्ध नाही, पण त्याला 28,000 मतं मिळाली, कारण एक हिंदू होता म्हणून. हिंदूसुद्धा एकत्र येऊन आपली ताकद दाखवू शकतात, हे या निवडणुकीतून सिद्ध झालं आणि ही एक आनंदाची बाब आहे. भले आम्हाला यश आलं नाही यश आलं हा विषय वेगळा आहे. दुसरीकडे संजय राऊत सकाळी म्हणतायत की आता छोटे पक्ष जे आहेत म्हणजे वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल, या पक्षांनी खरं तर विचार करण्याची गरज आहे की तुम्ही कोणाला पाठिंबा नक्की देण्याची आवश्यकता आहे. कारण की त्यांचं आता एकंदरीत म्हणणं आहे की सर्वांनी एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात लढणं आवश्यक आहे इथून पुढे. त्यांच्याच अस्तित्वावर ज्यावेळेस प्रश्न उभा राहिला आता, त्यावेळेस त्यांना इतरांच्या आधारांची गरज वाटू लागली. असे प्रयत्न यापूर्वी झाले, ते काय यशस्वी झाले नाही हे मान्य संजय राऊतनं उद्धव ठाकरेंना विचारावं, ते सांगतील. दोन्ही भावांनी एकत्र यावं, पुन्हा एकदा कालपासून चर्चा सुरू झालेली आहे. कसं आहे की राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र यायचं असेल तर त्यांना कोणी रोखू शकणार नाही. जर एकत्र येणार नसतील तर कोणी सांगून ते येतील असं नाही. राजसाहेबाचा स्वभाव खूप मोकळा आहे, ते काही स्वार्थ ठेवून एका दिवशी मैत्री करतात नाही, पण मैत्री मैत्रीसारखी असली पाहिजे. ओठात एक पोटात एक आणि विचार तिसरा, हे आम्हाला नाही. याच्या अगोदर कधी चर्चा होत नव्हती, आता संजय राऊत म्हणतायत की आता सोबत. मला वाटतं 2014ला चर्चा झाली, ती एकत्र निवडणूक लढवायचं ठरलं. आमचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले, पुढे काय झालं ते त्यांच्याकडून काही प्रतिसाद नव्हता. आम्हाला उलटं अंधारात ठेवलं त्यांनी. असे अनुभव आलेत ना. आम्ही जी आजार असताना उपचारासाठी परदेशात होते, आमचे नगरसेवक पडले ना, सख्खा चुलत भाऊच होता ना. आम्ही कसा विश्वास ठेवा? आम्ही तर आमच्या हातून असं कधी कृत्य झालं नाही ना. आम्ही आदित्य ठाकरेला पहिल्यांदा पाठिंबाच दिला होता ना, तो त्याने विचार घेतला नाही ना. राजकारण किती क्रूर असतं, ते नात्याच्या पलीकडं असतं, स्वार्थाचंच असतं, हे त्यांनी सिद्ध केलं आहे ना. प्रत्येक वेळा आम्ही निस्वार्थ भाव दाखवून काय उपयोग आहे? शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने उमेदवार लढत होते, स्वबळावरती लढत होते, परंतु आता पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न मनसेच्या निर्माण झाला आहे. कारण की जेवढं मताधिक्य जे पाहिजे होतं ते देखील मताधिक्य मिळालेलं नाही आहे. मध्यंतरी चिन्ह देखील इंजिनचं चिन्ह देखील दुसऱ्या दिशेला फिरवावं लागलं होतं. आता परिस्थिती वेगळी आहे. आता इथून पक्ष पुढे उभारी कशी घ्या? कोणतीही लढाई अंतिम नसते जोपर्यंत तुम्ही शस्त्र टाकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते राज ठाकरेने शस्त्र खाली टाकलं नाही, त्याच्यामुळे ही लढाई चालू आहे. लढाईत जय पराजय होत असतो, लढण्याची वृत्ती महत्त्वाची, ती आमच्यात कायम आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. जय पराजय हा होत असतो, परंतु लढण्याची वृत्ती असावी लागते. आम्ही शस्त्र अजून खाली ठेवलेलं नाही किंवा राज ठाकरेंनी देखील शस्त्र अजून खाली ठेवलेलं नाही, त्याच्यामुळं आम्ही लढाई अशीच सुरू ठेवेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ते प्रकाश महाजन यांनी दिलेली आहे. कॅमेरामन चरणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.